हे गाईज वन्स अगेन वेलकम बॅक टू माय न्यू अनदर ब्लॉग. तर मित्रांनो आता आलो तोडायला. आता म्हणजे सकाळीच आलो 6 वाजता. आज लवकर आलो कारण रात्रीच ट्रॅक्टर येऊन उभा टाकले. माल नव्हता फळामध्ये, एक ट्रॉली माल होता. आता येऊन एक पात लावली आहे जवळपास आणि अजून म्हणजे पाती ह्या लागल्याशिवाय काही आमच्या ट्रॉलीची भरती होणार नाही. तर आता 9-10 वाजलेत. लेबरनं सगळ्या पाणी बिणी आणलंय. सकाळी येऊन तोडलेलं ते बांधून मोळ्या बिळ्या घेतल्यात. आता जेवण करायला सुटलो आम्ही. तर ऊस एकदम डफकाडामध्ये असल्याने आहे आणि ऊसाची क्वालिटी जर तुम्ही बघितली तर तुम्ही म्हणता पट्टा पडलेला बरा. तर आता सगळीकडे पट्ट्याच्या चर्चा चालू आहेत. काही जणांचे पट्टे पडायला लागलेत पण आमचा कारखाना अजून जवळपास 2-2.5 महिने चालणार आहे. कारखाना आमचा खांडसरी नाव आहे कारखान्याचं, निलंग्याजवळ आहे. जर कोणी ऊसतोडीवाले लेबर असेल त्यांना त्यांचा पट्टा पडला असेल तर आमच्या कारखान्याला येऊ शकता. इकडं भयानक ऊस आहे. तर हे ऊस आहे बघू शकता, तुरा बिरा सगळा फुटला आहे. आणि आता लेबर काही आंब्याच्या झाडाखाली काही जण पातीला बसलेत जेवायला. हे आमचं इथंच आहे सगळा पसारा. आज आमच्या इथं पोळ्या बिळ्या बनविल्यात. तसा काही सण बिन नाही पण खाऊ वाटलं की आम्ही बनवित आहोत. हिंडकी पुनव होती म्हणे, हिंडक्या पुनवच्या बनविल्या नव्हत्या त्याच्यामुळे आज बनविल्यात. नव्याची पुनव, हिंडकी पुनव कवा असते? हां शिमग्याच्या आधी. शिमग्याच्या आधी. शिमग्याला शिमगा झाल्यावर असते काही की. हिंडकी पुनव झाली की रानात फुकाफुकी होती. असं आहे का? आता हे म्हणाले हिंडकी पुनव म्हणून मी हिंडकी पुनव म्हणलं. सॉरी, नव्याची पौर्णिमा आहे ही. तर आता पोळी आमटी गुळवणी दूध तर काही भेटत नाही, दूध गावाकडे गेल्याशिवाय. मला काय दिली जेवायला? पोळी दे ना. देऊ पोळी दे, खाऊ वाटायली या बऱ्याच दिवसानंतर. लांब होय ना, आम्ही गुलाबजामुन आणलेत आज म्हणून बसलाव. गुलाबजामुन आणलेत. हा तुझ्या मामाला हे दे बरं वाटीत. वाटीत घ्यायचं मी भात आमटी. हा ताट द्यायचं पोळी खायच्या म्हणा. का खाऊ दे की काय? तुला देते की तू खरात नाही विसर खा की. करायचं काय? गुळवणीचा शोध कोणी लावलाय की? तू बीप टाकले का ह्याच्यात? हा तिथे तूप नाही ना टाकलं ह्याच्यात? नाही रे, तेलाची तूप आवडत नाही मला. लाड्या लाड्यो काय करलास? पोळी खायलास? चपात्या अंड्यात करून मिरच्या मोठ्या खाय खाय. 2 तास. तर मंडळी लेबर आता आमचं पोळ्या बिळ्या खाऊन टर झालंय. ऊस तर तोडावंच लागन ना, ऊस तोडायचा आलावच. हे आमच्या मावशी अतिशय चपळाईनं आणि धीरानं काम करतात ऊस तोडीचं. ह्या आमच्या मावशी म्हणलं पाटच उठून बायाची ब्याजारी लावतात. गडी कमी पण ह्याच ब्याजारी करल्यात बा. सकाळी उठत्यात दोघच नवरा बायको, 2 भाकरी थापायच्या, पिटलं बिटलं हाटायचं, निघाल्या टोपलं घेऊन. ही इथं पूर्ण आमची फॅमिली बसली या.
आमची फॅमिली काही नाही हो का, निवांत पोळ्या खाल्यात आज. टेलर मामा हा नाही पण ते सांगायचं नाही ना कोयते घाशीत बसलेत. तर मंडळी ही ऊसाची क्वालिटी आहे, बघू शकता कशा मोळ्या पडल्यात ते. इथं आपली पात आहे. आता जेवण झालीत फुल. ट्रॅक्टर उभा आहे रात्रपासून, त्याच्यामुळे जरा गडबड सुटली आम्हाला. तर ऊसाची जाडी तुम्हाला थोडी दाखवितो. हे बघू शकता ऊसाचं कांड बघू शकता कसे ऊस पोचलेत. हे दोनच नाही तर हे प्रत्येक ऊसाची जाडी. आणि हे आमची पात आहे, सगळं घुटमाळून पडलंय खाली. आता आल्यात आमच्या मिसेस पोळ्या खाऊन. तर लेबरनं तोडायला चालू केलंय. तर चला आता तोडताव. एवढ्या पाती लावून घेताव, पुन्हा ट्रॅक्टर भरून देताव. ट्रॅक्टर गेलं की म्हणजे आमच्या महागाला ताण मिटतंय, लेबरच्या बी महागाला ताण मिटतंय. उद्याच्याला आमचा गट खाडा आहे, त्याच्यामुळं लवकरात लवकर आम्हाला म्हणजे 2 ट्रिप द्यायच्यात आज आणि उद्याच्याला भरून. तर मित्रांनो आता पाती लागल्यात, 11:15 वाजलेत आता आणि लगेच ट्रॅक्टर भरायला लावलंय. तर चला आता भरवूनच ट्रॅक्टर लावायचे भरायला. बाया मोळ्या बिळ्या बांधायला लागल्यात, गडी गेले ट्रॅक्टर लावायला. तर हे बघू शकता सकाळी धरलेल्या पाती आहेत ह्या. चला आता गडी मुळी ते काढायला गेलीत. तर मित्रांनो आता 1 वाजलाय, जवळपास 1:15 झालाय. आता आमचे 2 वायर झालेत. भयानक ऊन पडायला लागले, भयानक गरमी व्हायली. तहान तर सांगूच नका, लई तहान लागायला लागली. तर असं वाटायला आता लवकरात लवकर पट्टा पडावं, घरी जावं आणि निवांत राहावं. आणि मनात एक विचार यायला, लवकर पट्टा पडल्यावर पैसे फिरतात का नाही की. पुन्हा गावाकडे बी काही कामं नसतात, आम्हाला दगडी याचं जावं लागणार आहे गावाकडे गेल्यावर. त्याच्यामुळे इथेच आपलं उन्हामध्ये कसं का चलं ना, वडत तडत रडत पडत झडत करावं लागेल काम कसं तरी. आता मार्च एप्रिलपर्यंत तरी चाललं तरी बस झालं. 17 मार्चला पट्टा पडणार आहे म्हणा. हां, तर 17 मार्च तेव्हा का इकडं आमच्या म्हणजे हे पोट मुकदम आहेत. जसं सरपंच उपसरपंच असते तसं तर आमच्यात बी मुकदम पोट मुकदम मालक गाडी मालक असे राहतात. तर त्यांच्याकडे आता पत्ता थोडा आला आहे की 17 तारखेला म्हणजे 17 मार्च का फेब्रुवारी, हां मार्च 17 तारीख डिक्लेअर केली आहे म्हणून. तर चला थोडं ट्रॅक्टर रस्त्याला लावून घ्यायलेत. आता दुसरी एक टाली राहिली आहे भरायची. 3, 3:30, 4 वाजता दुपारचे जेवण बिवणं करायला. तर हो काय बघू शकता हे आमचं ट्रॅक्टर. डोक्याला काही बांधलं नाही, त्याच्यामुळे चपीला ऊन लागायला लागले. आमच्या उन्हाळा चालू झाला आहे आता. तर मंडळी आता आमचं ट्रॅक्टर मागं पुढी करून लावायला चालू आहे. भर उन्हामध्ये लेबर घाम पुसू परेशान आहेत. तिथून वरी चढतंय का भरल्याने, वरी चढतंय का हेड लागत आहे. हा मग आताच बघा म्हणून एवढ्या मारात कळतंय कसं होतंय काय नाही ते. तर भावांनो आता 1:23 झालेत. आमची एक ट्रॉली भरली आहे. झुले कातराय बितराय चालू आहेत. भयानक ऊन लागायला लागले. आणि उन्हामध्ये तहान लागायला लागली आहे. आमचे लेबर इतके शहाणे आहेत.
ह्यांना इकडून उतरा म्हणलं तर लिंबाच्या झाडावरून उतरायला लागलीत. कधी येलं ओढून झटके देऊन पडालेत, कधी मोळ्या देताना पडालेत. आता लिंबाच्या झाडावरून पडले तर कसं करायचं? नाही आधी ह्याला बाहेर काढायचं नाही का? हिला थोडं बाहेर काढा, तिथं लावा आणि पुन्हा ती टाळी जोडायची. हा मालच तसा आहे पोचलेला. JCB आणावं लागते. जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या अण्णा. काय करायचं? काय तरी अजून तुला पाहतो. तर मंडळी पहिली टाली बाहेर काढायला गेला होता, तिचा हवका सगळा माल बाहेर येऊन पडलाय. आता पडला नाही अजून, पडायच्या गतीत आलाय. त्याला थांबवून कसं तरी आता म्हणलं दुसरी ट्रॉली लावावं. दुसऱ्या ट्रॉलीच्या मोठ्या टायरला दगड लावायची पाळी आली. हो का, मागायला टालीनं तर दोन्ही टायर वरी गेलीत. आता बघू या प्रयत्नात काय होतंय ते. थंडगार चिचची सावली आणि सावली गाली. अतिशय उन्हात कष्ट करून आलेले ऊसतोड कामगार बिचारे जेवाय बसलेत. यांचं जीवन अतिशय दुःखद आणि कष्ट यांच्या जीवनामध्ये भयानक. बिचारे भाकरीवर असं तुटून पडतात जसं काय कावळेली तांदूळ टाकलेत. काम पण असं करून आलेत, एक ट्रॉली भरून तिला बी मागं सोडून आले तेव्हा. आणि एकीला भराय काढावं म्हणलं, तिला दुसरं ट्रॅक्टर वाढायला यायला तर ती अडकून बसली माझ्यामध्ये. लईच कंडिशन बेकार झालंय.
असा बी दुपारचा टाइम झालता 2 वाजले होते. हेड बी अडकलं टाली बी अडकली आणि ते JCB वाला याय पाहिजे. कोणता ती रात्री 11 वाजता आलता का त्याला फोन करायला पाहिजे. हा आता लेबरनं जेवण चालू केलेत. भयानक गरमी हो का बघा. आमच्या चिलर मामा शिर्ट काढून जेवाय बसली. पोळ्या केल्यात अस्तर पोळी आमटी. हा हा तर मंडळी आता एक टाली भरून काढली आहे बाहेर. ही दुसरी आणली आता भरायला. हीच जवळपास बॉडी भरली आहे. ह्या दिसालेल्या ऊसाच्या वरती एक पट्टी होती तिचं तोडून बिडून झालंय आता भरून. आता ही लावली भरायला. आता 2-2:30 वाजायला लागली. तर मंडळी आता 4:03 झालेत आणि आता आमची ट्रॉली भरणं झाली. म्हणजे दोन्ही ट्रॉल्या भरल्यात. तर सकाळी जवळपास 1 वाजता लावल्या होत्या. म्हणजे दुपारी सकाळच्या नेऱ्या करून पाती लावल्या आणि 12-1 वाजता ट्रॅक्टर भरायला लावलं होतं. ते पहिल्या सुरूला टालीनं थोडं निघायला अडचण केली त्याच्यामुळं थोडा उशीर झाला. तर आता 4 वाजलेत. जुले बिले कात्र्या चालू आहे. वायर बिरं टाकलीत आता बांधून घेतलेत सगळं. ट्रॅक्टर आता बाहेर निघाले. तर 4च वाजलेत. म्हणजे टोळीवर काही जायचा अजून टाईम झाला नाही. तर 5-6 वाजता आम्ही टोळीवर जातो. आता तोडायचं आहे 2-4 वाफे. जेवढं काय होईन ते होईन. म्हणजे उद्याच्याला आपल्याला तेवढंच भरायला सोपं जातं आहे. तर चला ट्रॅक्टर निघाले तुम्हाला दाखवतो मी. तर चला भावांनो आता ट्रॅक्टर दिलंय भरून. आता धरल्यात पाती लेबरनं आमच्या त्या कोपऱ्यात आहेत. तर चला लेबरनं सुरू केलंय तोडायला. इथं आली आता माझी पात. केलंय तोडायला चालू. तोडतो पुन्हा आपण बघू. तर भावांनो आता 6:15 वाजलेत. दिवस पूर्णपणे मावळला आहे आणि आमचं लेबर पण सगळे टोळीवर गेलेत. मीच राहिलो होतो पाठीमागं. म्हणलं चला 2 काकऱ्या लावावं म्हणजे उद्या तेवढं सोपं जाईल. तर आता 2 काकऱ्या लावल्यात. बघू शकता हे बांध आहे आणि हे ते दिसायला ऊस तिथून धरल्या होत्या पाती ट्रॅक्टर भरून गेल्यानंतर दुपारचं. तर चला जायचं आहे मला पण टोळीवर. उशीर झाला आहे. टोळी थोडी लांब आहे. तर आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, तसंच एक हाईप पण मारा आणि सपोर्ट राहू द्या. तर चालतंय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद जय भारत.